आपण बनवणार आहोत निलंगा स्टाईल भात, जो खूप साधा, झटपट आणि चवदार आहे. कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा भात प्रत्येकाला नक्की आवडेल. हा घरगुती आणि स्वाद तुमच्या जेवणाला एक वेगळीच चव देईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण त्याची रेसिपी पाहू. बनवणार आहे बघा निलंगा राईस. त्यासाठी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे बघा, चांगल्या वासाचा लांबडा तांदूळ आहे. त्यामुळे भात एकदम आपला छान आणि मोकळा होतो. त्यामुळे हा तांदूळ मी वापरलेला आहे. हा मी 1/4 किलो होईल एवढा तांदूळ घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे, मसूर डाळ. एक 100 ग्रॅम होईल एवढी मी डाळ घालणार आहे. यामध्ये तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला डाळ. आपल्याला स्वच्छ 2दा धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळ दोन्ही मिळून. तांदूळ थोडं पाणी ठेवले भिजण्यासाठी. आता आपल्याला फोडणी तयार करूच तर का तांदूळ भिजू द्यायचा आहे आपला. तर चला आता आपण पाहूया कोणकोणत्या आपल्याला भाज्या लागणार आहेत ते. प्रथम आपण कांदा कापून घ्यायचा आहे बघा. मग त्यानंतर मी एक मोठा टमॅटो कापून घेतलेला आहे. एक बटाटा पण कापून घेतलेला आहे बघा, मध्यम आकाराचा. एक छोटंसं गाजर पण कापून घेतलेलं आहे. ज्या तुमच्या घरात भाज्या ज्या उपलब्ध आहेत त्या तुम्ही वापरू शकताय. यासाठी आपण फ्लावर पण वापरू शकतोय, कोबी, वाटाणा, बीन्स ह्या पण भाज्या आपण वापरू शकतोय. बघा आता एकदम बारीक आपल्या भाज्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत व्यवस्थित. तर चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. एक छोट्या आकाराचं मी गाजर घेतलेला आहे चिरून. एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा पण घेतलेला आहे चिरून मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळ्या ह्यात भाज्या घालू शकताय. फ्लावर घालू शकताय, वाटाणा घालू शकताय, बीन्स पण घालू शकताय. आपला मसाला काय काय लागणार आहे बघा. त्यासाठी मी थोडं दालचिनी घेतलेलं आहे, शहाजिरे घेतलेले आहेत, लवंगा घेतलेले आहेत आणि मिरं घेतला आहे, एक मोठा वेलदोडा घेतलेला आहे. हे आपल्याला वेगळं ठेवलेलं आहे. ते आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि हे फोडणीमध्ये टाकायचं आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धनापूड आणि जिरापूड घेतलेला आहे मी ठेवलेला आहे तापायला. आता आपल्याला तेल घालायचं त्यामध्ये. प्रथम जिरं मोहरी टाकत आहे बघा मी. हे साहित्य बघा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये प्रथम कांदा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला प्रथम कांदा टाकायचा आहे बघा यामध्ये. आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे बघा यामध्ये. बघा आता हात घ्यायची. जिरं मिरं हे पण यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. शहाजिरा आहे. हा धनापूड आणि जिरपूड आहे. धनापूड जिरपूड. आपल्याला ह्या भाज्या घालायच्या त्यामध्ये. ह्या थोडा वेळ परतून घ्यायचे. आता आपल्याला यात 1 चमचा भगवती वापरायचे. चमचा भगवती घेतलेली आहे मी. त्याला आपल्याला आता ह्यामध्ये आता आपला हा तांदूळ भिजवून घेतलाय. हा आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे बघा. एक मिनिटभर एवढा होईल एवढा परतायचा आहे आपल्याला फक्त. त्यामध्ये आपल्याला 1 तांब्या होईल एवढं पाणी वाटायचं आहे. आता चवीनुसार आपल्याला यात मीठ वापरायचं. एक फुल चमचा होईल एवढं मीठ वापरले बघा मी. आता यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी वापरायची आहे बघा थोडीशी. आता ही कस्तुरी मेथी मी असं घासून घेत आहे. आता आपल्याला ह्याला झाकण ठेवून 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता याला उकळी आलेली आहे. आता मी याला झाकण झाकणार आहे.
आता कुकरला 3 शिट्टी आपल्या देऊन तयार झालेला आहे बघा. आता आपण कुकर खोलूया आणि आपला निलंगा राईस कशाप्रकारे तयार झाला आहे ते पाहूया. बघा आपला किती छान राईस तयार झालेला आहे, निलंगा राईस. बघा अशा प्रकारे एकदम सळसळीत तयार झालेला आहे. तर मित्रांनो, असा बनतो आपला निलंगा राईस भात. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. तुम्ही घरी बनवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.